गडावर आरोप प्रत्यारोप झाले तरी आम्ही काही समाज शहाणे माणसं म्हणले तुम्ही शांतच राहा, काही प्रतिक्रिया देऊ नका. होता होता हे आम्हाला सहन झालं नाही. ही नारायणगडाचं अनेक पावित्र्य नष्ट होत आहे, गादीची अवहेलना होत आहे. घटनेत नियम आहे, महंत निवडील तो उत्तराधिकारी. मग आम्ही निवडला. धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेला नारायणगड या ठिकाणी मी आहे. हा नारायणगड बीड जिल्ह्यामध्ये आहे. केवळ मराठवाडा महाराष्ट्र नाही तर देशभरातून या ठिकाणी दर्शनासाठी असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी असेल भक्तगण येत असतात. मात्र काही दिवसांपासून काहीतरी एक वाद झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत, तशी चर्चा होती आहे. म्हणून आजच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबांची प्रेस देखील झालेली आहे. स्वतः शिवाजी बाबा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं आज कार्यक्रम नेमका काय होता आणि त्या अनुषंगाने काय चर्चा झाली आणि प्रेसच्या संदर्भात देखील थोडं बोलणार आहोत आपण. बाबा, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आज सांगा की आज नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं? आज श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे ही नगद नारायणापासून परंपरा चालत आलेली हे 8वे महंत गुरुवर्य महंत महादेव बाबा यांची ही आज पुण्यतिथी होती. आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने हजारो लाखो समाज या ठिकाणी पुण्यतिथीला येत असतो आणि याही वर्षी भरपूर समाज या पुण्यतिथीसाठी आला होता. नक्कीच. हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही पत्रकारांना संबोधित देखील केलं आहे. म्हणजे मला वाटतं की खूप कमी वेळा तुम्ही पत्रकारांशी संवाद साधतात. आज संवाद साधला, तुम्ही मन मोकळं केलं. नेमकं काय विषय होता, काय सुरू होतं आणि काय नेमकी आता ही चर्चा नेमकी काय होती? आता हा विषय श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचा ट्रस्टी आणि महंत महाराज यांचा घरातला विषय होता. आता घरातला विषय हा घरातच असतो, पण काही विषय लांबत लांबत बाहेर गेला, काही मुद्दे बाहेर पडले. मग आम्ही स्थिरच होतो, पण काही आमच्यावर सुद्धा गडावर आरोप प्रत्यारोप झाले तरी आम्ही काही समाज शहाणे माणसं म्हणले तुम्ही शांतच राहा, काही प्रतिक्रिया देऊ नका. म्हणून हे चाललेलं वादांग हे 15-3 वार महिनाच गेला यामध्ये, तरी आम्ही प्रतिक्रिया दिली नाही. काय असेल ते चलल पाहू. मग होता होता हे आम्हाला सहन झालं नाही. ही नारायणगडाचं अनेक पावित्र्य नष्ट होत आहे, हे आरोप होत आहेत, गादीची अवहेलना होत आहे. म्हणून आम्हीसुद्धा समाज या ठिकाणी बोलवला, पुण्यतिथीला आला आणि आमचे मनोगत काय असतील ते समाजासमोर मांडले. आता तुम्ही म्हणत आहात की म्हणजे आता आपण आणि काही ठिकाणी देखील बघितलं की कुठंतरी आता तुम्ही म्हणतात की थकलो आहे. वेळ देणं जे असतं, येणारे जे भक्तगण असतात त्यांच्यासोबत संवाद असेल किंवा गादीच्या ज्या गोष्टी असतात, चालवणाऱ्या परंपरा ज्या असतात, त्याच्यासाठी उत्तराधिकारी असेल, निवडण्याची प्रक्रिया असेल, नेमकी ही प्रक्रिया पार पडलेली आहे. नेमकी आता घटना जी असते गडाची ती नेमकी काय सांगते आणि सध्या आता गडाचं उत्तराधिकारी कोण आहे? या ठिकाणी जो घटना असते म्हणजे कायदा असतो, हा धर्मदायाचा कायदा असतो. आणि घटना म्हणजे परंपरेने त्या महंताने आपला उत्तराधिकारी निवडावा. तो ट्रस्टीच्या अनुमत घेऊन, ट्रस्टीचा विचार घेऊन, म्हणून आम्ही ट्रस्टी आणि आम्ही एकत्र बसलो कोण अधिकारी निवडायचा. म्हणून आम्ही घटनेप्रमाणे आम्ही त्या उत्तराधिकाऱ्याचं नाव पुकारलं आणि यांनासुद्धा मान्य झालं. त्यांनीसुद्धा सह्या केल्या आणि नगद नारायणाच्या पुण्यतिथीला हा विषय झाला. सर्व समाज होता, मान्य झाला. सर्वांनी काय असतील ती प्रक्रिया झाली. पण पुढं हे वादांग निर्माण झालं. काही 4-2 म्हणले आम्हाला ही मान्य नाही. मग त्याच दिवशी म्हणायचं हे आम्हाला मान्य नाही. मग आम्ही जे बोलू ते सत्य, तोच कायदा. मग घटनेत नियम आहे, महंत निवडील तो उत्तराधिकारी. मग आम्ही निवडला. मग तुम्हाला काय याच्यावर वादांग उठायचं तर उठू शकता, आम्ही काय सांगणार त्याच्यात. आता आपण एकीकडे बघितलं तर खरं तर इथला गादीचा किंवा इथून महंताने जेव्हा आदेश दिला तो सर्व समाजातील सगळेच लोक पाळतात किंवा इथं येण्याचं फरमान असेल किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल किंवा समाजाला मदत करण्याच्या संदर्भातलं असेल.
असं सगळं हे होत असताना आणि सगळ्यांच्या अनुमतीने निवडलेलं असताना देखील का आक्षेप का नोंदवला जातोय? मग काही आता मनात कवा कोणाच्या बी बदल होतो. आज जे मन आहे ते आपलं एका महिन्याने राहू शकत नाही. मग त्यांच्या काही नाही ऐकलं की मग आम्ही असं करू, मग त्यावेळेसच म्हणायचं हे आम्हाला मान्य नाही, हे होऊ शकत नाही. आम्हाला मान्य होतं, पण सर्व ठरलं आणि नंतर आता हे उपद्रव निर्माण करणं म्हणजे समाजात दूषित वातावरण करणं ही परिस्थिती आहे. याच्यामागं काही राजकारण वगैरे होतं आहे का कोणी? कारण जर बघायला गेलं ना तर आपलं म्हणजे मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल आणि देशातले काही भाग असतील किंवा त्या ठिकाणी, पण मागील काही दिवसांपासून जशी पंढरपूरला दर्शनासाठी रांग लागते तशीच रांग नारायणगडाच्या गडावर देखील लागते. आणि आता मला वाटतं तशी आता तुम्हाला पण लगेच जाणवत असेल की गर्दी वाढती आहे खूप मागील काही दिवसांपासून. मात्र हे असं होत असताना याच्यामागं कोणीतरी आहे, कोणीतरी काय चालवतं आहे काही लोकांना पुढं करून वगैरे, काय वाटतं आहे? ही गर्दी आम्ही सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा गड आहे. ही गर्दी कमी होत चालली नाही, ही वाढत चालली. आणि या ठिकाणी राजकारणाचा विषय नाही. आम्ही सर्व पक्ष आमचेच आहेत, आम्ही कोण्या पक्षाचे नाही, ही आमची भूमिका आहे. म्हणून राजकारण या ठिकाणी यायचा विशेष नाही. राजकारण कारण सर्व नेते या नारायणगडावर येतात, दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात. हे राजकीयाचा विषय इथं नाहीच. आम्ही कोण्या पक्षाचे नाही, सर्व पक्ष आमचेच आहेत. म्हणून ही भूमिका या नारायणगडाची आहे. एक भाविकांना वगैरे गडाला मानणारे जे आहेत वगैरे त्यांना काय आवाहन कराल या विषयाला अनुसरून तुम्ही? या विषयाला अनुसरून एकच आव्हान करणार आणि त्यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली. आम्ही नारायणगडाच्या पाठीशी आहोत. नारायणगड जो आदेश करील तो समाजाला मान्य आहे. आणि म्हणून एक सर्व जाती धर्म आणि सर्व समाजाला एक आव्हान आहे. नगद नारायणासमोर आमच्या शेतकरी वर्ग सुख शांती समाधान प्राप्त हो आणि नारायणगडाचा सर्वाला आशीर्वाद प्राप्त व्हावा, हीच आमची प्रतिक्रिया आमच्या समाजाविषयी आहे. नक्कीच आपण बघितलं काही प्रश्न जे उपस्थित होत आहेत वगैरे त्या प्रश्नांना बाबांनी उत्तर दिलं आहे. समाजाला एक आवाहन करायसाठी आपण जे बोललो त्या अनुषंगाने देखील बाबांनी आवाहन केलं आहे. आता प्रश्न उरतो, खरं बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय दसरा मेळावा विषय निघाला तर शिवाजी पार्कचा असेल किंवा भगवान बाबा जे आहेत गड त्या ठिकाणचा असेल आणि नारायणगडाचा असेल, तर मला वाटतं की फार सांगायची गरज नाही आहे. मागचा जो दसरा मेळावा झाला त्याची संबंध राज्यात आणि देशात देखील चर्चा झालेली आहे की नारायणगडावर लोकांना उभा देखील राहता येत नव्हतं. आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील प्रचंड गर्दी झाली होती आणि त्यामुळं कुठंतरी याच्यामध्ये कोणीतरी राजकारण करू पाहतं का असा देखील एक संशय निर्माण होतो आहे. त्यामुळं हे संशयाची ही जी आहे शक्यता जी आहे ती कुठंतरी आता बाजूला पडली पाहिजे आणि गडाचं जे महत्त्व आहे ते अबाधित राहिलं पाहिजे अशी एक अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूयात आणि थांबूयात. बाबा, तुम्ही सत्ताकारांसोबत चर्चा केली, आपले खूप खूप आभार.